टॉक्झिक लव्ह भाग 5. मागील भागात आपण पाहिले की आदिराने वैतागून समीरची कॉलर पकडली, पण ती काही बोलणार त्याआधीच समीर परत बोलू लागला. शेवटी तिने त्याला किस केलं, पण तिने पुढाकार घेताच समीरही पूर्ण तिला साथ देऊन किस करू लागला. त्यानंतर त्यांच्यात स्पर्शातला संवाद बराच वेळ सुरू होता. कालांतराने शांत होताच आदिराने स्पष्टीकरण दिले की तिने खरंच ब्रेकअपचा निर्णय घेतला आहे व ती ब्रेकअप करणारच. परिणामी समीरचा संयम सुटला व त्याच्या चेहऱ्यावर गोंधळ आणि त्रासिक हावभाव उमटले. आता पुढे. व्हॉट? आदिरा, काय सुरू आहे तुझं? एकीकडे म्हणतेस ब्रेकअप करणार आहेस आणि दुसरीकडे मला नुकताच किससुद्धा केलंस, ज्या किसच्या स्पर्शात मला फक्त आणि फक्त प्रेम जाणवलं, आणि तरीही तू अशी बोलतेस. हे काय चालू आहे तुझं नक्की? मी गोंधळलो यार खूप. कालपासून वेड्यासारखा विचार करतोय. आज तुला भेटण्यासाठी किती आतुर होतो हे फक्त मला माहिती आहे. कालपासून किती माझा जीव कावराबावरा झालाय. ना कोणाला सांगू शकत होतो, ना तुझ्या निर्णयामागचं कारण जाणून ओळखू शकत होतो. आठवत होत्या त्या चुका आणि त्या सुधारण्यासाठीच मी दुसरी संधी मागतोय, पण तू तुझ्या मतावर अडून आहेस. अगं, घड्याळाकडे डोळे लावून बसलो होतो मी अक्षरशः. जशी वेळ झाली तसा वाऱ्याच्या वेगाने इकडे आलो. कित्येक प्रश्न विचारायचे होते आणि जेव्हा आता विचारून चुकलोय तरी तो स्पष्ट असं काहीच सांगत नाहीये. काय यार, डोकं फाटायची वेळ आली आता. समीर वैतागून बोलला. आदिराच्या शब्दात त्याला स्पष्टता झळकत नव्हती. ना ती त्याला त्याच्या चुका सांगत होती, ना ती त्याला संधी देण्याविषयी काही बोलत होती. त्यामुळे त्याचं चिडणंही वावगं नव्हतंच. आदिरा समीरच्या अगदी जवळ गेली आणि त्याच्या शर्टच्या कॉलरला पकडून आणखी त्याला जवळ खेचून त्याच्या डोळ्यात बघून धमकीच्या सुरात बोलली. हे बघा मिस्टर समीर देशमुख, मी सांगते सगळं. तुम्ही फक्त हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवा. तुमचं डोकं फाटायची वेळ आली असेल, पण माझंही डोकं तापलंय तुमच्या प्रश्नांनी. म्हणून आता उत्तरे हवी असतील तर गप्प ऐकायचं. नसेल जमत तर तुम्हाला गप्प करण्याचे आणखी उपाय आहेत माझ्याकडे. त्याचा नमुना काही क्षणांपूर्वी तुम्ही बघितलाय. तर आता गप्प बसा आणि ऐका. कळलं की दुसऱ्या शब्दात कळवू, शब्दांचा वापर न करता? समीरला आज त्याच्या डोळ्यापुढे एक वेगळीच आदिरा दिसत होती. खरं तर त्याच्या स्पर्शाने हुरळून ती जात असायची, पण लाजाळू असणाऱ्या तिने आज स्वतः किस करण्याचा पुढाकार घेतलेला. म्हणून तिची धमकी ऐकून त्याच्याही नकळत तो लाजला आणि निमूट एकटक तिच्याकडे बघत तिच्या स्पष्टीकरणाची वाट बघू लागला. तर ऐका मिस्टर समीर देशमुख, मला खरंच ब्रेकअप करायचं आहे. मी काल केलेले सर्व मॅसेज शुद्धीतच केले होते आणि मी तो निर्णय खूप विचार करूनच घेतलाय. त्यामुळे तुम्ही कितीही आग्रह केला तरी माझा निर्णय बदलणार नाही. कारण तुम्हाला माहिती असेलच, मी एकदा घेतलेला निर्णय वारंवार बदलत नाही. पण परत रडून मला इमोशनल ब्लॅकमेल करण्याआधी मला का, कोणाशी आणि कशासाठी ब्रेकअप करायचा आहे त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्या. ती अगदी खमक्या स्वरात बोलत होती. समीरच्या चेहऱ्यावर मात्र अजूनही गोंधळ स्पष्ट होता. आदिरा पुढे बोलू लागली. मिस्टर समीर देशमुख, मला ब्रेकअप करायचा आहे. आपल्या नात्यातील असंख्य गैरसमजुतींशी, खोट्या अफवांशी, रोजच्या मतभेदांशी, क्षणिक पण प्रभावी ठरणाऱ्या त्या रागाशी. मला ब्रेकअप करायचा आहे. नात्याला पोकळ करणाऱ्या ईर्ष्येने भरलेल्या स्वभावाशी, निरर्थक संशयाशी, तू दुरावण्याच्या भीतीशी, दुरावा निर्माण करणाऱ्या अहंकाराशी. मला ब्रेकअप करायचा आहे. जीव घेण्या एकांताशी, नकारात्मक विचारांशी, भ्रामक कल्पना विलासाशी, तुझं मन दुखावण्याच्या माझ्या उर्मट सवयीशी. मला ब्रेकअप करायचा आहे.
भ्रमनिरासाच्या खोल दरीशी, अपेक्षांच्या यादीशी आणि व्हायचंय मला कैद तुझ्याच मिठीत आयुष्यभरासाठी. हॅपी ब्रेकअप डे मिस्टर समीर देशमुख आणि लव यू हा. व्हॉट? समीर हे सगळं ऐकून थक्क झाला. एक क्षण त्याला कळलंच नाही की त्याने काय ऐकलं. हळूहळू त्याला जाणीव झाली आणि त्याच्या ओठांची कळी खुलू लागली. असे काय बघत आहात मिस्टर समीर देशमुख? आज ब्रेकअप डे आहे आणि मला तो सेलिब्रेट करायचा होता म्हणून मी केला. आणि असा काही नियम नाही ना की ब्रेकअप नात्यात करायचा असतो. आपण नात्यात अडथळा ठरणाऱ्या बाबींशी ब्रेकअप करूच शकतो ना. सो म्हणूनच मी असा ब्रेकअप केलाय. कळलं मिस्टर समीर देशमुख? आदिरा समीरला डोळा मारून बोलली आणि समीर सुन्नत झाला. ओ गॉड आदिरा, म्हणजे तू काल केलेल्या मेसेजेसचा अर्थ हा होता? म्हणजे तुला माझ्याशी ब्रेकअप करायचा नव्हता? बाप रे, आणि मी काय काय विचार करत होतो. समीर सुटकेचा श्वास घेत बोलला. काय? खरंच मी वेडी आहे का तुझ्याशी ब्रेकअप करायला? ब्रेकअप करायचं असतं तर मी रिलेशनशिपमध्येच कशाला असते? काहीही हा, जरा अक्कल वापरायचीस ना उलटसुलट अंदाज बांधण्यापेक्षा. आदिरा कपाळावर हात मारत म्हणाली. मी ओव्हर थिंक तर केलंच म्हणा, पण तुझ्या मेसेजेसचा टोन का कुणास ठाऊक हे सुचवत होता की काहीतरी बिनसले. त्यात तू किती सस्पेन्समध्ये ठेवलेलंस. 18 तास तुझ्याकडून काहीच रिप्लाय नाही आणि तू कॉलेजलाही आली नव्हतीस. मी ओव्हर थिंक नाही का करणार? आणि मी केल्यात ग चुका. तुझ्या मेसेजेसनंतर मी विचार करत बसलो आणि मला जाणीव झाली माझ्या असंख्य चुकांची. पण तुला असाच ब्रेकअप करायचा होता तर मला कालच क्लिअर का केलं नाही? एवढा वेळ का अंधारात ठेवलंस? का सस्पेन्स क्रिएट केलास? समीरने विचारले. जी जाणीव तुला आत्ता झालीये ती व्हावी असं मला कायम वाटायचं, पण काल असा काही विचार केलेला नव्हता. मी तुला मेसेजेस केल्यानंतर झोपले, पण सकाळपासून लाईट नव्हती म्हणून मोबाईल चार्ज नव्हता आणि घरी पाहुणे आलेले म्हणून कॉलेजला येऊ शकले नाही. ती म्हणाली. अरे देवा, पण जे झालं ते चांगलं झालं. कदाचित देवालाही मला जाणीव करून द्यायची होती असेल की मी तुला गृहीत धरून खूप मोठी चूक करतोय. जर तू खरंच माझ्या आयुष्यातून निघून गेलीस तर मला पश्चाताप करण्याखेरीज पर्याय नसेल. त्यामुळे वेळ निघून जाण्याआधी नियतीने माझे डोळे उघडले. आता मी खरंच त्या चुका रिपीट करणार नाही. मला माहीत आहे तू मला मी आहे तसाच स्वीकारलं आहे. तक्रार न करता तू माझ्या स्वभावाला आपलंसं केलंस, पण ही माझी जबाबदारी आहे की मी तुला जपावं. मी क्षणाक्षणाला तुला हर्ट करतो. ऑब्व्हियसली टाळी एका हाताने वाजत नाही, पण मी तुलाच चुकीचं ठरवून स्वतःची जबाबदारी विसरत होतो. पण आत्तापासून नाही, मी बदलणार. मी खूप टॉक्झिक झालो होतो आणि आपल्या नात्यालाही केलं होतं, पण यापुढे नाही. मी तुला कधीच या नात्याचा त्रास होऊ देणार नाही, तुझी घुसमट होऊ देणार नाही. आपलं रिलेशनशिप हेल्दी ठेवण्याची काळजी घेईल आणि तुला कधीच कोणत्याही गोष्टीमुळे इन्सिक्युअर फील होऊ देणार नाही. मी आपल्या नात्याबद्दल आपल्या फ्रेंड्सलाही सांगणार. मी नाही तुझी एन्झायटी वाढवणार. आय विल बी रिझन ऑफ हॅपीनेस इन्स्टेड ऑफ युअर सॅडनेस. आय प्रॉमिस आय विल ब्रेकअप विथ माय निगेटिव्ह ट्रेट्स. आय विल बिड फेअरवेल टू माय ओल्ड रेड फ्लॅग व्हर्जन. मार्क माय वर्ड्स. कारण मी सगळं सहन करू शकतो, पण तुला गमवू नाही शकत. मला कळलंय, मला तुझी सवय नाही जडली. आय एम इन लव्ह विथ यू. माय हार्ट डिझायर नो वन बट यू. समीर तिच्या डोळ्यात बघत म्हणाला. तुला मी 7 जन्मासाठी फिक्स केलाय, सो एवढ्या सहज तुझी कुठेच रवानगी होणार नाही आणि तुझी जागा कुणाला मी घेऊ देणार नाहीये ना. माझी जागा इतर कोणत्या मुलीला तुला देऊ देणार आहे. कारण विषय तुझा असेल तर मी तुझ्यात दुप्पट टॉक्झिक आहे. सो हा विचारही करू नकोस
की मी तुझ्याशी ब्रेकअप करेन आणि तू दुसऱ्या मुलींसोबत फ्लर्ट करायला मोकळा होशील. तू मला छेडण्यासाठी वाईल्ड कॅट म्हणत असलास ना, तर मी खरीखुरी वाईल्ड कॅट आहे. नोट इट. तू धाडस तर कर मला सोडण्याचं. नाही तुला माझ्या नखांनी आणि दातांनी ओरबाडून काढलं तर बघ. आदिरा हळूच त्याच्या नाकाला नाक घासून हलकेच त्याच्या मानेवर चावत बोलली. आह. मलाही रिप्लेस व्हायचं नाही ग वेडू. मीही माझ्यासाठी प्रत्येक जन्मात तुलाच फिक्स केलंय आणि तुझ्याशी ब्रेकअप करून मलाही कोणत्या दुसऱ्या मुलीशी फ्लर्ट करण्याचा क्षुल्लक आनंद नको आहे. कारण माझ्यासाठी माझी ही वाईल्ड कॅट पुरेशी आहे. मला या मांजरीकडून आयुष्यभर ओरबाडून घ्यायला आवडणार आहे. समीर आदिराचा चेहरा ओंजळीत घेऊन तिच्या कपाळावर ओठ टेकवत बोलला. आदिराने पापण्या मिटून हुंकार भरला. बाय द वे, भावी मिसेस समीर देशमुख, तुम्हालाही हॅपी ब्रेकअप डे बरं का. आणि मी म्हटल्याप्रमाणे खरंच करणार आहे बरं. तुम्ही सांगितला अगदी तसाच ब्रेकअप. लव्ह यू सो मच. समीरने परत एकदा वचन दिले आणि अलगद तिच्या मानेत हात घालून तिला जवळ ओढून तिच्या ओठांवर ओठ टेकवून किस करू लागला. त्याने एकाएकी ओढल्याने ती त्याच्या छातीवर आदळली. त्याच्या ओठांचा स्पर्श होताच सवयीने तिचे हात त्याच्या गळ्यात गुंफले गेले. तिलाही त्याच्या स्पर्शाची नशा हळूहळू चढू लागली व तीही आवेगाने प्रतिसाद देऊ लागली. तिच्या मानेवरून त्याचे हात तिच्या कमरेवर फिरू लागले. तिला आणखी जवळ खेचत तो किस करत होता. आता त्याच्या त्या स्पर्शात आदिराला फक्त आणि फक्त प्रेमाचा निस्सीम वर्षाव होत असल्याचं जाणवत होतं. तर आदिराच्या ओठांच्या स्पर्शाने समीरला परत खात्री होत होती की ती त्याचीच होती, आहे आणि कायम असेल. फक्त त्याने तिला कधीच हर्ट करायचं नसून तिला हृदयाशी जपायचं आहे. आज ते दोन हृदय एकमेकांच्या प्रेम वर्षावात ओलेचिंब भिजत होते. समीरच्या स्वभावाला जडलेले टॉक्झिकनेसचे आवरण गळून पडताच आज त्यांच्या नात्याने प्रेमाचा उच्चांक गाठला. यापुढे त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या वादळांचा सामना करताना ते दोघे वेगळे नसून एक असणार आहेत. समाप्त. हा होता कथेचा शेवटचा भाग. तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की सांगा. नात्यातल्या ब्रेकअपची कॉन्सेप्ट कशी वाटली हे कॉमेंट्स करून सांगा हं. मी तुमच्या कॉमेंट्स आवर्जून वाचते बरं का. तुम्ही ही कथा शेवटपर्यंत वाचलीत, ऐकलीत त्यासाठी तुम्हा सगळ्यांचे आभार. लाईक, कमेंट्स करा, निदान शेवटच्या भागाला तरी. भेटू नवीन कथेसह. तोपर्यंत वाचत राहा, कथा ऐकत राहा तुमच्या आवडत्या कथा कुंभ चॅनलवर. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करून मला सपोर्ट करत राहा बरं. धन्यवाद.